ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरे कर कटावरी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं ईशाञ्चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वर्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानोत्तीर्ण एव श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमो ज्ञानेश्वरा नमो अद्यत्रय जननी देवाची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये अतुलितवरधामं हेमशैलापदें तनुजं कुशानुज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तमातजातं नमामि अष्टसिद्धिनवनिधिके दाता असवरदीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी
शोध केली असून सकल विद्येचे अधिकार देशवंत श्री गुरूंचे जयाचे आणि 8वी शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेशी देवास कारुण्याता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळसी हरगळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान विठ्ठला तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान प्रसंगी कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा असून खरं तर रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याचं 2 पद्धतीचा अर्थात सगुण आणि त्या ठिकाणी असणारं तटस्थ आणि स्वरूप या दोन्ही लक्षणाचं उत्तर महाराज या अभंगामध्ये सांगतायत. अभंगातील प्रतिपाद्यविषयाकडे जर आपण जर थोडंसं लक्ष पूर्वक बघितलं तर चिंतन श्रवण करणाऱ्या करता बोलतो सुंदर ते ध्यान म्हणत असताना निर्गुण अर्थात स्वरूप लक्षणाचं वर्णन केलंय आणि आवडे निरंतर हे जे ध्यान म्हणून पूर्ण जो अभंग आहे हा तटस्थ लक्षणाचं वर्णन करणार आहे. स्वरूप लक्षण म्हणजे काय, तटस्थ लक्षण म्हणजे काय, जास्त विस्तार न करता सज्जनांनो अगदी अभंगाचा शब्दशः भावार्थ आपण बघण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात हा जो अभंग आहे मला असं वाटतं या धर्ममंडपामध्ये बसलेल्या एकही व्यक्तीच्या पाठांतरात नाही असं होणार नाही. जर कधी या अभंगाचं कधी प्रवृत्ती निमित्त कीर्तनकारानं डोक्यामध्ये ठेवलं आणि अभंग कीर्तन सेवे करता घेतला तर प्रमाण देणाऱ्या आतापर्यंत कुठल्याही टाळकऱ्याने हा अभंग त्या ठिकाणी पेपरवरती कागदावरती लिहून घेतला नाही. कारण की अपूर्वताच अशी या अभंगामध्ये आहे की कुणीही सहज गतीनं न पाठ करता पाठ झालेला अभंग मला असं वाटतं जर कुणाच्या पाठ नसेल तर हा अभंग कानपाठ तरी असतो आणि जर कानपाठ सुद्धा नसला आणि एखादा जर या ठिकाणी धर्ममंडपात आलेला जर माणूस म्हटला की हा अभंग म्हटले महाराज आम्ही आजच ऐकला मला असं वाटतं त्यांना सरळ आपला धर्म सोडून द्यायला परवडला. कारण की असा एकही माणूस सापडणार नाही की ज्याचा हा अभंग पाठ नाही. आणि मग शब्दाचा भाव थोडा बारीक आवाज कशाचे येतो तिकडे येते का आवाज शेती मारण्यासारखं येते विठाला हा हा विठाला. अभंगातील प्रतिपाद्यविषयाकडे जर तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते ध्यान सुंदर आहे ज्याचं ध्यान केलं किंवा ज्याचं ध्यान केलं असताना खऱ्या अर्थानं सुखाला माणूस प्राप्त होतो. महाराज म्हणतात त्याचं ध्यान केलं असतं खऱ्या अर्थानं सुखाला प्राप्त होतो. ते ध्यान जर कसं असेल तर ते सुंदर आहे. सुंदर ते ध्यान म्हणले कुठे आहे म्हणले उभे विटेवरी. बरं त्याचं अजून काही त्या ठिकाणी वर्णन करत असताना महाराज म्हणतात तो आहे कसा कटेवरी कर म्हणजे कमरेवरती हात ठेवून तो उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवण्या म्हटले अजून काही वर्णन महाराज म्हटले हो तुळशी हार गळा तुळशीच्या गळामध्ये काय की त्यांनी हार परिधान केलेले आहे. कासे पितांबर कमरेवरती पितांबर त्यांनी खोवलेलं आहे म्हणजे परिधान केलेलं आहे. आवडे निरंतर हेचे ध्यान. महाराज म्हणतात मला सातत्यानं त्याचं ध्यान करणं हे काय की आवडत आहे. कमरेवरती पितांबर आहे तुळशीचे हार परिधान केलेले आहे. बरं म्हटले महाराज अजून काही सूक्ष्मता अजून बारकावा काही त्या सगुण साकार स्वरूपामध्ये असणाऱ्या तुमच्या उपास्य देवतेचं काही वर्णन कराल का. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं मकर कुंडले
आजही सुद्धा घरी गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याची जी काही प्रतिमा असेल, जो फोटो आपल्या घरामध्ये आहे, त्या कानामध्ये कुंडल जी आहे ती माशाच्या, मकराच्या, मीनाच्या आकाराची महाराजांनी भगवंतांनी परिधान केले. परिधान मकराची अर्थात माशाच्याच आकाराची करण्याचं कारण आपल्याला जर संकल्पित वेळेमध्ये वेळ मिळाला तर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. महाराज म्हणतात मकर, कुंडले, तळपते, श्रवणी आणि त्या ठिकाणी समुद्र मंथन झालं आणि 14 रत्नापैकी जे काही एक अत्यंत अमूल्य अशा प्रकारचं कौस्तुभ नावाचा जो काही की मणी हे रत्न निघालं, तो त्या रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्यानं अर्थात देवानं परिधान केलेला आहे. कंठे कौस्तुभ मणी विराजित. अन्यत्र प्रत्येक माणूस जीवन जगत असताना सुख समाधान आनंदासाठी जीवन जगत असतो, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्हाला मला जे सुख पाहिजे ते पंचविषयाच्या माध्यमातून सुख प्राप्त होतं. त्यामध्ये तुमची अंतःकरण वृत्ती एकाग्र होते आणि तुम्हाला त्यातून सुख प्राप्त झाल्यासारखं वाटतं. पण वस्तू प्राप्त होत असताना सुख समाधानाचा फक्त व्यवहार होतो, पण वस्तू प्राप्त झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की न संपणारं सुख तिथं राहत नाही. म्हणजे प्राप्त झालेल्या वस्तूचं सुख समाधान आनंद हा निश्चितच निघून जातो आणि दुसरी वस्तू आपल्याला प्राप्त करावीशी वाटते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझं तसं नाही. एकदा प्राप्त केलं, यथार्थ स्वरूपाचं मी त्याचं ध्यान केलं, इष्ट देवते उपास्य देवतेचं ध्यान केलं आणि तुकोबाराय सांगतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, माझं सर्व सुख, पूर्ण सुख, न संपणारं सुख जर काय असेल तर तो रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेश काय की तो विटेवरती उभा आहे. पाहिन त्याचेच श्रीमुख. म्हणजे या ठिकाणी श्री मातेचा अर्थात स्त्रीचा उल्लेख नसून भगवंताचा उल्लेख केलेला आहे की त्याचं वारंवार मुखावलोकन करण्यामध्ये, त्याचं चिंतन करण्यामध्ये, त्याचं ध्यान करण्यामध्ये माझं पूर्ण सुख आहे. विषयाचा यत् किंचितही मला त्या ठिकाणी लवलेश नको आहे. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. काय करायला म्हणले पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान विठ्ठला. यथामती याचा अर्थ माझ्याला बुद्धीला पेलं त्या प्रमाणामध्ये आपल्या संकल्पित वेळेमध्ये कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरल्याप्रमाणे अगदी मोठ्या अक्षरामध्ये 8:30 ते 10:30 आणि 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये माझ्या बुद्धीला पेलं झेपल त्या प्रमाणामध्ये अभंगावरती काहींचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे भक्त्याचं कर्तव्य असतं. मला असं वाटतं परिहार या शब्दामध्येच त्या ठिकाणी अर्थ असा दडलेला आहे. माझा मूळ विषय, मुख्य विषय जर काय असेल तर तो आजचा कीर्तन आहे, पण कीर्तन विषयाला बाजूला सारून इतर गोष्टी बोलणं याचं नाव परिहार. आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी म्हणजे भारत बुद्रुक आहे ना, आणि समस्त ग्रामस्थांच्या तन्मनधनाचं सहकार्य, अथक परिश्रम आणि रौप्य महोत्सव अर्थात 25वे हे वर्षाचं या कार्यक्रमाचं निमित्त जर काय असेल तर भगवान गणराया आणि गणरायाच्या जयंतीच्या निमित्तानं या रौप्य महोत्सवी वर्षामधील सज्जनांनो पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्पसेवा समस्त ग्रामस्थ मंडळी कमिटी समितीने अनुमोदन दिलं. अर्थात सर्वांनी त्यांना सर्टिफाईड केलं, प्रमाणबद्ध केलं. म्हटले अमुक अमुक महाराज तुम्हाला कोणाला तारीख द्यायची तर द्या. आणि आपल्या ग्रामस्थांमधील त्या ठिकाणी प्रामुख्याने हरिभक्ती परायण परमस्नेह आदरणीय विष्णुपंतजी महाराज गोडके असतील, गणेश भाऊ काटकर असतील, त्याचबरोबर शंकर महाराज असतील, अगदी सर्व मंडळीला काय की सर्वांनी काय की अनुमोदन दिलं आणि माझ्याकडे सज्जनांनी कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली. खरं तर सर्वांचा नामोल्लेख करण्यास आपण पात्र आहात. तुमचा अधिकार काही साधन नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्जी तुझे भक्ती. या न्यायाप्रमाणे सज्जनांनो एक पांत स्वरूपाचं परमार्थिक क्षेत्रामध्ये परमार्थाचे 25वे वर्ष टिकून राहावं इथपर्यंत जर भारज या गावची जर मंडळी जर या कार्यक्षेत्रामध्ये वावरत असताना स्वतःचं तन्मन धनाचं जर समर्पण भावना जर या गोष्टी करत असतील तर निश्चितपणे तुम्हाला ज्या सुखाची खऱ्या अर्थाने ज्या समाधानाची अपेक्षा अभिप्रेत आहे, निश्चित कार्यक्रमाचा आरंभ ज्या भगवान गणरायाकडून होत असतो ती तो देवता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. विठाला अगदी कार्यक्रम करायचा म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो अथपासून तर इथेपर्यंत ज्या महात्म्यांचा नामोल्लेख केला, फक्त यांचा नामोल्लेख या करता केला की यांनी मला या सेवेकरता प्रवृत्त केलं, बोलवलं, त्यांचे प्रथमतः तुमच्या वतीनं माझ्या वतीनं काय की मी कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. मला असं वाटतं या ठिकाणी ज्यांच्या समोर मी कीर्तन करतोय अभंगामध्ये वर्णन जे आहे रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाचं ग्रामदैवताच्या कृपाछत्राखाली 25 वर्षापासून आपल्यामध्ये अत्यंत समरसतेनं आपल्यामध्ये अव्याहतपणे कार्यरत आहेत आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय जगताप महाराज. बाबांचं नाव सुद्धा विठ्ठल, अभंगातील देवतेचं नाव सुद्धा विठ्ठल, ज्यांच्या मुखारून त्यातून श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत आहात त्यांचं नाव सुद्धा विठ्ठल, मृदंगाची साथ करण्याकरता सुद्धा विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल. त्याचबरोबर
वाजवण्याचं सुख करोती अर्थात शंख करोती म्हणजे सुख प्रदान करणारे देवता म्हणजे आमचे हरिभक्तपरायण शंकर महाराज असतील. त्याचबरोबर आमचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण आमचे हनुमंत महाराज असतील. त्यानंतर आमचे देवळे महाराज असतील, नेवरे महाराज असतील. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. साऊंड सिस्टमवाले तुम्हाला सगळ्यात जास्त धन्यवाद. बरं का, वाद नाही, असे धन्यवाद. त्याचं कारण असे, आमचं कीर्तन त्या ठिकाणी उभं करायचं का पाडायचं तुमच्या हाताने. फक्त एकच करा, जरा लेकरं तिथं जास्त दिसते करण म्हणजे त्यांना हात घालू देऊ नका. नाही तर काही काही माणसं म्हणते की बाबा या सांगता येत नव्हतं का अगोदर, कारण की आई वाटतं भिंत पलीकडल्या बाजूने आहे ना, लेकरांना घुसू देऊ नका तिथं. सर्वांना धन्यवाद देतो, कारण की आमचा आवाज ठेवायचा का दाबायचा तुमच्या हातात असतं. आणि एक काम करायचं, तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहे हे असं म्हणतच असते, हा फक्त तुम्ही असं करायचं, हा असं करायचं. नाही तर मी प्रत्येक वेळेला सांगत असतो, प्रथम प्राधान्य कीर्तनकार, द्वितीय गायक आणि तृतीय विठ्ठल बाबा वादक असतात. पण झालंय काय नेमकं, आता तुमची यांची 8 दिवसाची सेटिंग असते. आमचा पहिला दिवस एक तर महाराज इथं आल्याला गाडीतून उतरत नाही तर 2 पोरं चालले होते. ते एकमेकाला म्हणू लागले, अरे हे कीर्तनाला बोलायला काय की बाबा, ते दोघांसारखेच होते. ते दुसरं तर काय म्हणतात, बहुतेक तो आजचा महाराजच दिसतो. ते म्हणते भलतं बारीक आहे रे. आता मी म्हटलं गोडके बाबा इतकं बारीक म्हणून आता म्हणलं तारीख मला चांगल्या माणसाकडून आली ना, गोडके बाबा कोण तुम्ही दोघं होते का रे. ते म्हणे जाऊ दे काही काळजी नको करू, पहिल्या दिवसचा महाराज असाच असतो. मला तेव्हा कळलं की मग आपला पहिला दिवस आहे म्हणून. म्हणजे ते तेवढंच तारीख तुम्ही 3रा-4था दिवस म्हणले काय, पण पोलीस ठाण्यात चोरी केली. आणि मग इथं आल्याच्या नंतर पत्रिका मी पुढे धरणार नसतो, महाराज पत्रिका पाहायला. पत्रिका बाबा मला म्हणते आतमध्ये पत्रिका बघतो देतो. पण खरंच तुम्ही पहिला दिवस घातला, आनंद वाटला, काही हरकत नाही. पण मला समाधान वाटलं सज्जन तुमच्याकडे बघून. असं मला नाही वाटत पहिला दिवस आहे. हा काय म्हणाला, अप्रतिम वातावरण असं वाटतं तुमच्या सगळ्या लोकांना म्हणत सगळं उचलून तिकडे आमच्याकडे न्यावं. कुठं दुसऱ्याच्या वावरात माया कशाला. म्हणजे तुम्ही इतके माणसं नेणं काय सोपी गोष्ट आहे का. पवित्र मंगलमय हरिदिनीचा आज सज्जनांनो महोत्सव. तुमच्या कार्याला त्या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि मी अभंगामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. विठाला प्रसार माध्यमाच्या म्हणजे प्रसाराच्या माध्यमातून समाजापर्यंत महाराजांचं वक्तव्य, संतांचं वाङ्मय पोहोचवण्याकरता माझ्यासोबत आलेला आमचा माधव सोनने असेल. त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण गणेश माऊली, दोन्ही सोनूने काय योगायोगी, दोन्ही सोने. पण मी असं काही ठरवून आलो बरं का गणेश भाऊ की तुम्ही दोन्ही सोनूने असताना मग सोनं करता का चांदी करता काय नाही. तुम्ही असे माणसं याच्यावर काठीनं रे. नेमकं जे असं अर्ध मागचं पुढचं सोडून देऊ नका. जर तुम्हाला ते हे करायचं असलं तर, एडिट करायचं असलं तर, आवडलं तर ठेवा, नाही आवडलं तर काढून टाका. पण काय लाईव्ह तर नाही नाही का, नाही तर फेसबुकवर लाईव्ह केल्याच्या नंतर मी सांगितलं ते बंद करून टाका. कारण की इथं बोलत असताना माझा स्वभाव पेट्रोल सारखा आहे. तुम्ही विस्तव पेट्रोल त्या विस्तवाजवळ न्या तरी पेटतं, आणि पेट्रोल जवळ विस्तव न्याला तरी पेटतं. तसा स्वभाव मला थोड्या गोष्टी सहन होत नाही म्हणून मी बारीक आहे. एक जण म्हणलं मला तुला खायला कमी म्हणून बारीक आहे, तसं नाही. गोष्टी काही सहन होत नाही. चालेल आहे, सर्वांनी त्या ठिकाणी मला स्वीकार केलाय. संत महात्म्याची कृपा. आणि खरं तर सज्जन गुरुवारी भगवान बाबा आनंदगडकर यांच्या कृपाक्षेत्राखाली राहून आता नेमकं ज्यांचं काही की देहावसान झालं, आमचे ब्रह्मलीन साखरे महाराज या परंपरेमध्ये आमच्या भागाचं भूषण अनिरुद्ध बाबा असतील, भगवान बाबा असतील, या महात्म्याचं या अभंगावरती चिंतन करत असताना, अभंगाचं साहचर्य घेऊन महाराष्ट्रभर फिरत असताना या लोकांचं मी जे श्रवण केलं, जे योग्य वाटलं, जे वारकरी संप्रदायाला मान्य आहे, बाध येणार नाही अशा स्वरूपाचं जे काही माझ्या लक्षात राहिलं, त्या अभंगाला अनुसरून त्याचा अनुवाद मी तुमच्या समोर करण्याचा प्रयत्न करणार. मला असं वाटतं मी अभंग सांगताना सुरुवातीला तुम्हाला सरळ बोलून गेलो. हा अभंग कोणाकोणाच्या पाठ नाही त्यानं वर हात करा. माता माऊल्या असतील, बचत गटावाले असतील, अध्यक्ष असतील, CRP असतील, कोणी वर हात करून सांगा तुमच्या अभंग कोणाच्या पाठ नाही. 4, 5 मागून कोणाच वर हात कोणाच केले नाही. तुम्हाला असं वाटलं की आमच्याच पाठ आहे काय, पण लगेच मागून असं कोणीच सापडणार नाही. बरं कान पाठ नाही असं सुद्धा होणार नाही. सर्वांच्या अभंग पाठ आहे. बरं याचा जर अर्थ बघितला तुम्ही अभंगाचा, मग महाराज इथपर्यंत आणायचे. आणि पहिल्या दिवशी हे जर महाराज जर चिंतन सांगत असतील तर मग संतांच्या वाङ्मयामध्ये अपूर्वता काय. जे ब्रह्मलीन झाले साखरे महाराज आता 4-5 दिवसापूर्वी, त्यांच्याकडे एक व्यक्ती गेली. गुरुवर्य साखरे महाराजांनी बाबा तुकोपनिषद भाष्य या ग्रंथावरती विवेचन करत असताना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगावरती 42 पान मागच्या पुढच्या बाजूनं विवरण केलं. आणि कोकणातला एक माणूस आला आणि माणसानं सांगितलं, म्हणले महाराज तुकोबराने किती सोपं सांगितलं हो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या. तुम्ही एवढं अवघडलेलं की 42 पानं भरली.
महाराजांनी सांगितलं त्याला, तुला त्रिवार म्हणले अभिवादन. का? तुकोबाराने एवढं अवघड लिहिलं रे, एवढं अवघड लिहिलं की मी सोपं करून सांगता सांगता माझी बुद्धी पणाला लावून सांगता सांगता 42 पानं वरली. आणि जर तुला तुकोबारांचा जर अभंग सोपा वाटत असेल म्हणले तुझ्या बुद्धीची अमर्याद अशा प्रकारची क्षमता आहे. हे बघा, गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ असेल आणि अमृतानुभव हे चारही ग्रंथ ज्ञानोबाराने लिहिले. पण श्रीगुरूंचं अर्थात श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं त्या ठिकाणी वैभव प्रकट करताना महाराज म्हणतात की टिटिभूचा चुवरी माप सुये सागरी मी नेन तो त्या परी प्रवर्तेत. जसं एखाद्या टिटवीनं समुद्रामध्ये अंडी घालावी आणि अंडी घालण्याचा अवकाश कालावधी जो होता तो अमावस्या पौर्णिमा ज्या वेळेला काय की भरती ओटी येत असते ना, त्यावेळेला तिने अंडी घातली आणि समुद्राची भरती ओटीची लाट आली आणि लाटेसरची अंडी तिची कुठे गेली? समुद्रामध्ये गेली. टिटवी चारा शोधण्याकरता बाहेर गेलेली होती आणि टिटवी आली. टिटवीने सांगितलं, अरे अरे अरे, जसं एखाद्या माता माऊलीचं लेकरू न्यावं तसे तू माझी अंडी गिळून कृत केली. समुद्रा शपथ घेते तीही सूर्याच्या साक्षीनं, तुला जर माझ्या चोचीच्या सामर्थ्यानं जर म्हटले उपसून नाही फेकला तर मी सुद्धा नावाची टिटवी नाही. मला तुम्ही सांगा, टिटवीनं घेतलेली शपथ पूर्ण होईल का? कोण म्हणलं होईल? कोणीच नाही म्हणलं. नेटवेस बघा, नेटवेस. हा नेतास सगळा. टिटवीनं घेतलेली शपथ पूर्णत्वात जाणार नाही एवढं पांगत स्वरूपाचं वाङ्मय ज्ञानोबाराया निर्माण केलं. आणि जसं टिटवीनं चोचीनं पाणी उपसावं, स्वतःच्या श्रीगुरूंचं वैभव सांगताना ज्ञानोबाराया सांगतात की टिटिभूंचा चोवरी मापस्वे सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते. फक्त लिखाण करण्याकरता ज्ञानोबाराया सांगतात मी प्रवर्तलो, मी फक्त त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो. मला सांगा, जर ज्ञानोबाराया जर स्वतःला एवढं समजत छोटं समजत असतील तर पीर कल्याण गावचा एक पांडुरंग वाघमारे महाराज म्हणून फक्त तुम्ही त्याला शिक्कामोर्तब केलं, एक जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती काय बोलणार महाराज? विठाला सांगायचं काय? काही नाही. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व. जी गोष्ट तुम्हाला कोणीच कधीही कसल्याही प्रकारानं माहिती करून देऊच शकत नाही ते सांगण्याचं काम शास्त्राचं. काय बोलतो मी? अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व असं त्या शास्त्राचं वैभव असतं. मग इथं आल्याच्या नंतर या वक्त्यानं काय करायचं? मी नेहमी सांगत असतो किमान एका माता माऊलीच्या घरी 5-6 लोक पाहुणे म्हणून आले आणि आल्याच्या नंतर बाहेर विचारलं, म्हणले मालक म्हणले शेतामध्ये वखर वगैरे जे काही काम काम करण्याकरता गेला. त्यानंतर सजन दुपारची वेळ झाली, बायकोनी काय की सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक केला. त्या बाईनं 4-5 लोक तृप्त झाली, अगदी पोट भरलं, तृप्तीचा ढेकर दिला आणि त्याच्यानंतर सांगितलं म्हणले माय वा, अगदी खूप खूप छान अशा प्रकारचं जेवण झालं, आनंद वाटला. पण तिला मालक तिचे शेतातून काम करून आले, 5 लोकांसोबत जेवताना तिनं 6वं म्हणून तिच्या पतीला सुद्धा वाढलं. ताट वाढल्याच्या नंतर जे काही खार आंबट तेलकट गोड असेल, पतीच्या मधुमेहाचं म्हणजे बीपीचं त्या ठिकाणी असणार ते जे काही रोग होते त्याला शुगर वगैरे ज्याला म्हणतो ना आपण मराठीमध्ये, याचं तिला भानच नाही राहिलं आणि तिनं तेच पदार्थ त्याला वाढले. 4 लोक 5 पाहुणे म्हणून आले लोक तृप्त झाली, पण पती मात्र उपाशी राहिला. महाराज गोळ्या सुद्धा घेण्याकरता त्याला अगदी अंगात त्राण राहिलं नाही. मला असं वाटतं शहाणीबाई तीच म्हणाली की तिनं अगोदर पतीच्या जेवणाचा विचार करावा आणि नंतर पाहुण्यांचा विचार करावा. दुय्यम स्थान द्यावं, प्राधान्य प्रथमतः पाहुण्यांना जे काही शिष्टाचाराचे ते द्यावं. पण यांच्या सोबत बसत असताना आपले पतिराज उपाशी राहणार नाही याची काळजी त्यानं घेतली पाहिजे. तसं सज्जनो, वक्त्याचंही आद्य कर्तव्य असतं, ते त्यानं सांभाळलंच पाहिजे. अभंग जरी तुमचा सोपा सगळा वाटत असेल पण अभंगाला सोडून वक्त्यानं गेलं नाही पाहिजे. किमान ग्रामीण भागामध्ये जसं जनावर दुसऱ्याच्याही वावरात नाही गेलं पाहिजे आणि उपाशी नाही राहिलं पाहिजे, ही जशी त्या मालकाची जबाबदारी असते तसं तुमच्यामध्ये समरस होऊन कीर्तन करणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. पण किमान नाश्त्यासारखं तरी जेवण जसं मालकाचं व्हायला पाहिजे, त्याला गोळी घेण्याकरता त्राण राहिली एवढी काळजी घ्यायला पाहिजे. तसं मी सुद्धा आज प्रयत्न करतोय. विठाला अभंगाचा सज्जनांनो कधी कधी वाच्यार्थ तुम्हाला मला कळतो. सहज जर तुमच्या समोर वाच्यार्थ आला तर वाच्यार्थ लक्षात येतो, तुम्हाला कळतं, पण अभंगात तात्पर्य काय हे तुम्हाला कधी कळत नाही. ऐका, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या
थोडस बुद्धी जर पणाला लावली, संस्कार जर असले तर तुम्ही सहज सांगणार. महाराजांनी या भागामध्ये सांगितलं सुंदर आहे, त्याचं ध्यान केलं असता आपल्याला सुंदरता त्या ठिकाणी ज्याची दिसते तो सगळ्या जगाला सौंदर्य प्रदान करणारा तो विठ्ठल आहे असं महाराज सांगतात. बर कसा उभा आहे म्हणजे कर कटेवरी ठेवून या. मी दुसरा अभंग तुमच्या समोर म्हणतो. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. तुम्हाला काय कळालं यातलं? हा तुम्ही बोलत चला, कोणीतरी बोलत चला. जर बोलत नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण कोणीतरी बोललंच पाहिजे. काय झालं पोरा मेळ बसा ना का रे? आहे थांबा तसं थांबा ना. काय अर्थ सांगितलं तुम्ही? संसारामध्ये आलेल्यांनो पंढरीला जा. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा असं तुकोबारांनी त्या अभंगामध्ये सांगितलं. तुम्ही त्याचं मला उत्तर दिलं, पटली गोष्ट तुम्हाला वाच्यार्थही लक्षामध्ये आला आणि तात्पर्य काय सांगत हे सुद्धा कळालं. आता दुसरं विचारतो मी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. तुम्हाला जर विचारलं महाराज तुम्हाला वाच्यार्थ काय कळाला तर तुम्हाला वाच्यार्थ कसा कळाला मी सांगतो. सगळ्याला फक्त प्रतिनिधित्व तुमचं. मुंगी आकाशामध्ये उडाली आणि तिनं सूर्याला गिळलं असा त्याचा अर्थ. पण खरं सांगा वाच्यार्थ तुमच्या लक्षामध्ये आला. पण पहिली गोष्ट मुंगी उडू शकत नाही. बरं उडाले ठीक आहे. जर म्हणे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले जर वावरातून पाय पक्क फुटते मुंगळ्या उडात्या म्हणलं बरोबर आहे उडात्या. अरे म्हणलं भारी माणूस आहे. म्हणलं मग पुढचा विषय म्हणले तिने गिळले सूर्यासे. पहिली गोष्ट मुंगी उडत नाही आणि जर उडालीच तर सूर्याला गिळू शकत नाही. आता तात्पर्य आलं तुमच्या लक्षात? तात्पर्य नाही कळलं महाराज. हे तात्पर्य कळण्यासाठी या अभंगाचं या वाङ्मयाचं खऱ्या अर्थानं आपल्याला जर त्या ठिकाणी जर पृथक्करण व्हावं, खऱ्या अर्थानं फोड व्हावी, याचं ज्ञान याचं आकलन समरसतेनं आपल्याला जर व्हावं असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं विजलेले किती कंदील एका ठिकाणी आणले म्हणजे उजेड पडणार नाही. याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आत्म्याच्या बैसता संताची संगती कळो येईल कमलापती. आपुले सगळ्यांचे आपल्याला पाठीप्रमाण घेऊन वेळ घ्यायचा नाही. मला हे कळण्याकरता योग्य पद्धतीने यथोचित त्या संतांच्याकडे आपण जाऊन श्रवण केलं पाहिजे, त्यावेळेला कळतं. नाही तर जर समजा अभंगाची जर फोड आपल्याला जर कळायची असेल, जर त्याचा अर्थ मतितार्थ जर कळायचा असेल आणि जर तो जर आपल्या मनानं जर लावला तर ज्ञानोबा स्पष्ट सांगतात परमार्थातली कुठलीही जर क्रिया तुम्ही तुमच्या मनानं जर केली तर महाराज तिला फल नाही, ती निष्फल होत असते. मनोमार्गे केला आपल्यातला वाटाळा घ्यायला कळू देऊ नका. खोटे हनुमान बाबा असं राहिलं ना पिठाला. मी नेहमी सांगत असतो या पार महाराष्ट्रभर फिरा, जिकडे तिकडे सप्ते चालू, कीर्तन चालू, पंक्ती चालू, अन्नदान दोन एकच झालं ना. पंक्ती चालू, सप्ते चालू, भजन चालू, कथा चालू, कीर्तन चालू. महाराज कोण म्हणलं ते चालू? महाराज डोळच वृत्तीनं कोणी पुढे येणं, कोणीच येणं. मी जर पहिल्या दिवशी आई आल्याला जर म्हणलो असताना अच्छा तिसऱ्या दिवसात शेवा दोघं 5-25 लोकांनी पाहिला असणार, तिसऱ्या दिवशीच कसं काय म्हणलंय. पण महाराज काय नाही बरोबर आहे, त्या तिसऱ्या दिवसात मीच आज आलो म्हणजे गावात सप्ताह कधी सुरू झाला याचा मेळ राहत नाही. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांना अर्थ माहिती म्हणता सुंदर ते ध्यान. मला सांगायचं का मी युक्तिवाद करत असतो. तुमच्यापैकी पंढरपूरला कोण कोण गेलं? तुम्ही गेले, तुम्ही पण गेले. भारत मधली मला असं वाटतं जवळजवळ सगळीच मंडळी पंढरपूरला गेली.
आषाढीच्या दिवशी पंढरपूरला जाते, एवढं बारीला लागते, चपारे पीत चंद्रा चेंगरी, फार एवढी परेशानी होती. खरं सांगा, तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही गेले सोडणे मावली तिथपर्यंत, देवाकडे पाहिल्याच्या नंतर देव सुंदर दिसतो. मायच्या नाना महाराजांची भाषा आपली. ते म्हणजे खरं सांगा, ज्यावरी हातात देवाने विचारावं त्याला तुला जे देव सुंदर दिसला का? एवढ्या गर्दीत आणि एवढ्या घामात तेवढ्याच पोलिसाचा टप्पू द्यायची तयारी. आपलं ध्यान आतापर्यंत तुम्हाला खरं सांगतो, मी असा पाय पडायचं नव्हतं, देव जिकडं मी असा मारतो काय पोलीस, मी हेच पाहायचं. म्हणजे देव निघून जायचा आणि तो पोलीस ढकलून द्यायचा. आणि मग पुन्हा शपथ घेतली की तू पुढं कधी पंढरपूरला येईन पण पाय पाडणार. बर तिथं गेल्याच्या नंतर महाराज देवाच्या मूर्तीकडे बघितलं ना, मला नाही वाटलं महाराज समाधान. काय हो देव, मीच नाही सांगत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ठाईचाची काळा अनादी बहु काळा. आणि एवढा देव काळा असताना महाराज आणि तुकोबऱ्या सांगतात आम्ही त्याला पाहिलं, आम्हाला तो देव चांगला दिसला, त्याच्याशिवाय काय की तुझं विना आणून आवडे. सगळ्या संतांनी वर्णन केलं, मला नाही देव दिसला महाराज. आतापर्यंत नुसते कीर्तन करतोय पण देव चांगला दिसला नाही. मग संतांना देव का चांगला दिसला हे थोडं समर्पक उदाहरण तुमच्या समोर मांडतो, प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. विठाला कुणीतरी पत्रिका छापल्या, पत्रिका छापल्याच्या नंतर सांगितलं येणाऱ्या अमुक अमुक तारखेला भारत या गावामध्ये अमुक अमुक प्रांगणामध्ये म्हणले 25 एकर क्षेत्र रिकामं केलं. रिकामं वावर मोकळं केलं, वावरच म्हणते इकडं, वावर रिकामं केलं, शेत रिकामं केलं. आणि तिथं भव्य दिव्य म्हणले असा कार्यक्रम आहे, असा कार्यक्रम आहे. प्रत्येक माता माऊलीने या पंचक्रोशी मधल्या आपलं लेकरू नटून थटून तिथं घेऊन यायचं. कुठं? हा, त्या दिलेल्या तारखेला यायचं. चालेल म्हटले, काही हरकत नाही. प्रत्येक माता माऊलीला असं वाटलं लागलं आपलं जे 2 वर्षाच्या आतलं लेकरू आहे नटून थटून तिला तिथपर्यंत घेऊन यायचं. घेऊन आल्याच्या नंतर ज्या माता माऊलीच्या लेकराचा क्रमांक पहिला येईल तिला 50,000चं बक्षीस. कोणाला? त्या लेकराला आणि त्या माता माऊलीला. मला असं वाटतं अशी जर ऑफर निघलीच अजून सुद्धा करून पहा, पैसे मी काही देणार नाही. एखाद्याचं वावर सगळी पहाटे गहू उपटून टाका आणि तुम्ही काढा तशी संकल्पना एखादा असा लावा पण आणि पत्रिका छापा. ज्या माता माऊलीचं लेकरू सगळ्यांना सुंदर वाटल, जी बाई समजा काढीन याच्यामधलं एवढं लेकरू सुंदर तिनं निवडून काढायचं त्याला 50-51,000चं बक्षीस. प्रत्येक माता माऊली आपलं आपलं लेकरू नटून थटून तिथपर्यंत घेऊन आली. कुठं? तुमच्या गावामध्ये 10 एकरच्या त्या प्रांगणामध्ये. आणि प्रांगणामध्ये घेऊन आल्याच्या नंतर योगायोग सगळ्या माता माऊलीमध्ये एक माता माऊली बसलेली होती आणि तिनं सांगितलं म्हणले तुमची नोंदणी, म्हणजे आमच्या बाळाची सुद्धा नोंदणी झालेली आहे, सगळ्या लोकांनी नोंदणी केल्या. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं पद आहे तुमच्याकडे, अध्यक्षपद. तुमच्या हातानं आजचा जो बालक आहे ना ती विजेता निवडला जाईल. सगळ्या माता माऊलींनी लेकर आणले होते. हे बघा, जी माता माऊली ती विजेता निवडणारी होती याच्यामध्ये तिचं सुद्धा लेकरू होतं. पण पुढचं ऐका, ते असं क्वालिटी बाज होतं, जर आमोशाच्या दिवशी त्याचं जर दर्शन घेतलं तर शनी महाराज फ्रेश होत होते. पहा मग तुम्ही, तिनं त्याला सजून नाही आणलं, त्याचे हातपाय माय हातपाय म्हणे, पोट टपूची टपू गाडगे म्हणे. सकाळी जे पुसलं होतं इकडून त्याचा वळ तसाच आणि त्याची माय अध्यक्ष. आणि जवळजवळ तिथं 15 ते 20,000 माता मावल्या आपल्या लेकराला घेऊन आल्या. सगळा कार्यक्रम सुरू झाला आणि मग झाली नोंदणी. म्हणले सर्वांची नोंदणी झाली. म्हणले माय आता तुम्ही व्यासपीठावर तिथं बसा आणि तुमच्या हातानं लेकरू चांगलं कोणतंय काढा. ती बाई कोणाचा नंबर आणि हा काय सांगितलं महाराजांनी? स्वतःच्या पोराचं. कोणाचं काढून माय सांगा, तुम्ही का सांगा ना, सांगा. वा, 2-3 आवाज इकडून आले तिच्याच. म्हणजे इतकं क्वालिटीचं होतं तरी तिच्याच. का बरं? ते तिच्याच लेकराचा का काढी. तिला नाव तिला विचारलं, कोणाचा क्रमांक काढला, तिनं तिचं लेकरू आणलं आणि आणल्याच्या नंतर सांगितलं, उचललं आणि त्याच्या 2 पप्प्या घेतल्या, मुख्य घेतली त्या लेकराची. तिथं शंभरा सगळंच ते कसे का लागा. हे बघा, लेकरू कसं असू द्या ती आईला प्रिय असतं, निष्काम भावनेनं प्रेम करणारी असते ती आई असते. आणि सुंदर स्त्रिया 1000 असल्या आणि त्याच्यामध्ये कुरूप जरी वाकड्या तिकड्या पायाची चिंधी नेसलेली फाटक्या वस्त्राची जरी असेल आणि 2 वर्षाची जरी असेल तर लेकराला आई कळते. 2 विशेषता आहे त्याच्यामध्ये. लेकराला आई कळते
त्याला लेकरू म्हणावं आणि आईला कसंही लेकरू असू द्या ते प्रिय असतं, खरं तिलाच आई म्हणावं. आईतून लेकरू बाजूला करते तिला बाई म्हणावं. ज्याला आई कळत नाही त्याला काय म्हणायचं हे मी नाही सांगत, आमच्या बाबाकडचा ना विठाला. तुम्ही उत्तर दिलं सर्वांमध्ये. त्या बाईला सांगितलं मुलगा कोणाचा पहिला क्रमांक, तिनं सांगितलं महाराज तुमच्या गावकऱ्यांना कळणार नाही, बाळ्या आणला महाराज स्टेजवरती घेतला, तिनं त्याला उचललं, मुक्का घेतला, पप्पी घेतली, सांगितलं या लेकराचा मी पहिला क्रमांक काढला. बघा ना काय गणपती सारखी याची ढेरी आहे. अरे बाप, उदर विशाल काय होई महाराज ते आपली पहिल्या हात घातली. मकार महामंडल मस्तकाकारे, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, उदर विशाल. हा मकार महामंडल मस्तकाकारे गणपतीचं वर्णन आहे बाबा. ते पोट कसं आहे म्हणले तुम्हाला माहितीये का? मोठ्या पोटाचं लक्षण काय असतं तर अहो कितीही गुन्हे करू द्या सामावल्या जाते फक्त मोठ्या पोटात. म्हणून पोट मोठं असलं पाहिजे. काय कामाचं हात दाबले का ठरक गेले म्हणे गुन्हे सपादत नाही महाराज. म्हणजे पहा पहा बघा ना कृष्णासारखा रंग वर्णन करते मुलाचं. कोणासारखा रंग आणि काय तेजस्वी म्हणले प्रभा आहे त्याची. महाराज बाकीच्या वयाला वाटलं 2-2 हजाराचं आणलेलं मेकअप आणि सगळं वयाला गेलं. काही मागच्या कडील होत्या तशाच निघल्या म्हणजे नंबर हिचा आला आणि हिचं वर्णन सुरू केलं. मला तुम्ही सांगा बाईनं तिच्या मुलाचा नंबर क्रमांक काढला, बक्षीस तिला भेटो न भेटो आपल्याला द्यायचं नाही, पण का काढला असं जर विचारलं तर त्याचं एकच उत्तर तिचं अत्यंत स्वतःच्याही जीवापेक्षा तेही प्राणापर होते आवडत ती मज निरुते तितकंच घ्यायचं महाराज आपल्याला, पुढचं नाही घ्यायचं. एवढं प्रेम तिचं तिच्या मुलावर असल्यामुळं तिनं तिचा पहिला क्रमांक काढला. तसं आपल्याला तुम्हा मला जर देवाकडे जर बघितलं तर आपल्याला समाधान होईलच असं नाही. मग संतांनी एवढं भरभरून वर्णन काय केलं? वर्णन जर काय असेल महाराज तर त्या देवाचं उपास्य देवतेचं वर्णन करत असताना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
एकनाथ महाराज सांगतात त्या उपास्य देवतेचं वर्णन करत असताना प्रथमतः महाराज म्हणतात तो सुंदर आहे. सुंदर आहे त्याला काय की विशेषण दिलं, पण कशाने सुंदर आहे हे बघा. थोडं आपण एक पदकृती पद्धतीने त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्याचा जर आपण सुंदरतेचा जर विचार केला तर तो नामानेही सुंदर, तो रूपानेही सुंदर, तो रूपानेही सुंदर, गुणानेही सुंदर, स्थलानेही सुंदर, स्वरूपाता सुंदर. एवढंच नाही तर त्याचं आपण जर ध्यान केलं तर कोणी किती जांभळ्या द्या, मी 11 10:30 वाजूस तर सोडणार नाही. तो ध्यान जरी केलं तरी सुंदर. विठाला ज्याचे त्याचे मुद्दे त्यानं मला तुम्ही फक्त आता ध्यानात राहणार नाही म्हणून सांगा. सोनूने माऊली पहिला मुद्दा, तो नामाने सुंदर, कोण देव. तो रूपाने सुंदर, तो स्थलाने सुंदर, तो गुणाने सुंदर, तो स्वरूपाता सुंदर. आणि ध्यान जरी केलं तरी सुंदर. किती मुद्दे झाले? 7. बरोबर. वा विठाला. त्याच्या सुंदरते बाबतीत पहिला मुद्दा सांगितला, त्याचं नाव सुंदर. कैकेचे नाव असते, दगडूबा, धोंडूबा, पत्रे. काय काय इथले सोडून बरं का तुमच्या गावाचे, आमच्या गावात काय नावाला अर्थ नाही महाराज. राम देवाचं नाव, नावानं सुंदर. देव कसा सुंदर, राम कशा. अरे योगी त्याचं चिंतन करत करत जिथे रममान होतात त्याचं नाव राम. काय बोलतो मी? राम. माधव ज्याला मा नाम लक्ष्मी, धव नाम तिचा पती. माधव ज्याला प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा धावाधावी शिल्लक राहत नाही, त्याचं नाव माधव. कृष्ण जे नामस्मरण करत असताना पापाचं आणि पुण्याचं घर्षण होऊन पापाची हानी होते, हार होते, पुण्याची जीत होते, सुख प्राप्त होतं. कृष्ण. हरी, हरी अर्थात पापाचं हरण करणारा, क्षालन करणारा. हरी म्हटल्याच्या नंतर हरी उच्चारणे असा त्या नावामध्ये अर्थ आहे. म्हणून तो देवाचा जर विचार केला तर नामानं सुद्धा कसा आहे? सुंदर आहे. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राम, माझे कंठी राम म्हणे. सुंदर आहे महाराज. आपला देश सुद्धा नावानं सुंदर आहे. भारत. भा नाम ज्ञान, आणि ज्ञानात नुसत्या पोट भऱ्या ज्ञानात नाही, जगाला भुलवणाऱ्या ज्ञानात नाही, तर महाराज मरणाला मारणाऱ्या ज्ञानात सुद्धा प्रावीण्य मिळवलेला देश. नवे नवे जिथं ते ज्ञान उत्पन्न होतंय असा जर देश कोणता असेल तर ज्ञानात रत असणारा देश नाम भारत देश. मला ते आवडतंय. कोणी वर्णन केलं त्या लेखकाचं नाव माहित नाही मला. जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. देश कमी राहू द्या विठाला. तो
देव कसा आहे तर नामाने सुंदर आहे, नामाने सुंदर. दुसरा मुद्दा सांगितला. अजून कशाने सुंदर आहे? तो रूपाने सुंदर आहे. किती सुंदर तो रूपानं. माग ते कोणीतरी गाणंच ऐकलं आणलं होते रूपाची. म्हणा सगळं पाठ आहे तुमच्या. अरे बाबा कशाची खाण. अरे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, रूपाची खाणी. कोण्या रताळ्याने इकडे आणलं ते रूपाची खाण. यशने काही गाणे काढते त्याच्या रूपाच्या बाबतीत म्हणा. गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप. काही टेन्शन नाही घ्यायचं. म्हातारपणी भले पण पोरग झालं ना कुठाला. गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे. असं इतकं रूप त्याचं सुंदर. कोणाचं? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. अगोदरचा नामाचा मुद्दा आला आणि महाराजांनी रूपाचा. दोन रन, टेन्शन नाही. एवढा सुंदर महाराज. पाहिलिया वेधला बैसे जीवे जडोळी, रूप सावळे सुकुमार काणी कुंडले रूप सावळे सुकुमार. सगळ्या जगाला सौंदर्य प्रदान करणार महाराज. त्याचं रूप किती सुंदर असं. चोखोबर आहे सांगतात. लावण्याचा गाभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी भूभा पंढरी विठेवरी भूभा पंढरी असं विठेवरी विठेवरी पंढरी विठेवरी
परिधान लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठ्ठली भूभा पंढरीये. इतका सुंदर महाराज देव किती इतका सुंदर. तुम्ही इथलेच ना माणसं सुंदर असलं पाहिजे का दिसलं पाहिजे का क्या बात आहे काय म्हणले असलं पाहिजे. बरं सुंदर असलं असली असलं पाहिजे का नकली असलं पाहिजे. असली सुंदर असलं पाहिजे. बरं आता जर तुम्हाला जर विचारलं सगळ्याला जुने माणसं असली सुंदर होते का आताचे असली सुंदर आहे. जुने असली सुंदर होते. बरं जुने असली का सुंदर होते त्याचं काय उत्तर द्याल तुम्ही. वाह करेक्ट. आहार चांगला होता कोणीच नाही म्हणलं. त्यांचा आहार चांगला होता म्हणण्यापेक्षा शुद्ध सात्विक खात होते. हाटेल्यासारखं हाटेलीत खात नव्हते म्हणून शरीर चांगलं होतं. जुना गावरान मेवा होता. महाराज मी लहानपणी शेतात जायचो तर नुसते खिशे बंबाटची बंबाट अर्धी चट्टी ते सगळे खिशे बंब बोराना. आता बोरच नाही. आता फक्त बोरी खाली पोरं बोर नाही ना. आता बोरीला बोरच नाही. आणि जर आले कोणती कोणतीला तर 200 दगड वर आणि 3 बोरं खाली. दगडच नसते पाण्यात तर दगड डोक्यात. आता बोरं राहिले नाही जांब नाही माणसं जांब झाल्या. आता गावरान खायला राहिलं नाही. पहिल्या भाज्या होत्या आता त्या भाज्या भेटत नाही. ते तुम्हाला सगळ्याच माहिती आहे जुन्या मावळ्याला. बरं का सुंदर शरीर राहत होते त्याचं कारण गावरान खाद्य होतं. बरं आता जर गावरान खाद्यापैकी चांगलं जर खाद्य कोणतं असेल शुद्ध गावरान तर कोणतं खाद्य बरं सध्या काय सध्या तुमच्या हिशोबाने गावरान काय सांगा माहिती. तुम्ही काय सांगा ना पुढे बसलेले आहे असं ध्यानात धरत तुम्ही आपली 5-25 वर्षापासून ओळख आहे. सांगा काय काय सध्या गावरान. वरण काय वरण त्यांनी धोरण माणूस खाल्ला की मरण असं ते वरण. ते लय झालं तर त्याला आमच्याकडे जर आले तर त्याला डाळ म्हणा डाळ. एकीकडं पाणी एकीकडं जिरे एकीकडं हळद आणि खाली गाळ बसतो तो डाळ. सध्या गावरान काय विषय आपला इथून सरकला. सध्या फक्त आणि फक्त गावरान जर का असत तर फक्त गावरान गाईचं तूप. आता जर मागितलं ना लेकरांना जर आईला मागितलं तूप ते म्हणते चुप. आता तूप नाही मारत. पण गावरान असलं खाद्य तेवढंच राहिलं आता कोणतं तूप. मग मला सांगा असली असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे असं जर शरीर राहावं असं वाटत असलं पाहिजे तर काय खाल्लं पाहिजे आपण तूप. क्रूर भगवान बाबांनी आमच्या एवढा भाग महाराज तुमच्याकडे मला माहित नाही ते मंडळी आहेत की नाही. वडर समाज वडर आहेत का महाराज. आता जवळजवळ त्या वैष्णवनगर मध्ये धावडीला बाबा 300 लोक वारकरी झाले. गणरायाचं मंदिर त्यांनी तयार केलं. आणि पहिल्यानं ते बाबा पुढे जायचे म्हणजे बाबा खायणार तमाकू बाबाला बिडी पी ना. आता जर बाबा तिकडे गेले म्हणजे करे बिडी दिना ते म्हणते बिडी किसको तमाकू दिना म्हणजे फोकाक त्यांना ना या नारशी ना द्या आपा. आता ती म्हणते अरे बिडी पिऊ नाही कोणाला बाबाला सांगते आम्हाला सांगते. आणि बंजारा बांधव महाराज आता मी त्या बार्शीला चाललो कार्यक्रमात एसटीत आमच्या सोमा महाराजांची कदाचित परिचय असेल भेट झाला. मला सोमा महाराज कुठं ते सोमा महाराज मला एसटी सांगले तुला का वाटून राहिलं म्हणे. तुला का वाटून राहिलं की तू काय तूच लई मोठा कीर्तनकार झाला म्हणे. आणि मला कीर्तन येऊन राहिले म्हणले मोठमोठ ठिकाण मी कीर्तन करून राहिलो. आणि तुला सांगतो म्हणले पांडुरंग महाराज आणि कसा बोकड्या असू दे कसा बोकड्या केवढा बी असू दे मी कमरा इतका जरी बोकड्या असला मी कुपाट येऊन उचलून फेकून घेऊन जात होतो म्हणले त्याला कशाला बोकड्याला. पण हे भगवान महाराज ना मला माळ घातली आणि तेव्हापासून मी कीर्तन महाराज ज्याला भाषांतर अगदी ट्रान्सलेट म्हणतात ना तर गाथा ज्ञानोबाऱ्यांचा ट्रान्सलेट करण्याचं सामर्थ्य त्या माणसामध्ये आज रोजी सुद्धा. हा देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही गाव देवा नाही ठाव देवा. मला एवढं ट्रान्सलेट जबरदस्त केलं त्या माणसाने. आता एवढी ववडी मत भर भेंडे नाही र
देव तारीख न बैठो चले हमाईरा सगळे एक बार मनक्याचं काही आहे का आमचं कोणी आहे की ना नांदेडकडे मी असं झेपत गायलं ते म्हणे यू मनक्या तो काही महाराज आपण पामलो ते करो रे म्हणजे पाहुणा दिसतो रे म्हणे आपला महाराज तुम्ही काय बंजाराचं काय गोरमाटीचं मला छाम आहे गोरमाटीचं आदान पच मार घड्या परबाती चावले मिठाला जर ते बिचारे असले ते ती भाषा कळणं आपल्याला काय माहिती आता मी काय सांगत होतो तुम्हाला माणसानं असली गावरान खाल्लं पाहिजे म्हणजे मग आता जर शरीर असली राहावं सुंदर राहावं याच्याकरता काय खायचं गावरान तूप खायचं मी एका ठिकाणी असाच प्रश्न केला म्हणलं तुम्ही गावरान तूप खाता का ते म्हणजे नाही बाबा आम्ही गरीब माणसं आहे आणि गरीबाला कशाचं भेटतं म्हणले काय गावरान तुपाचा भाव काय तुमच्याकडे 800 रुपये स्वस्त आहे राव इकडं स्वस्त इकडं आमच्याकडे 1200-1300 आहे 1200-1300 तिकडे इकायला आणू नका भाव कमी होतील पुन्हा 1200-1300 त्या गिर गाईचं जर असलं तर मला काही भाव नाही सांगायचं तर म्हणते ते 2100 जाते आपल्याला काय खाणं गेलं मी फक्त लांबून डबे पाहत असतो शेजारच्याला वाढत मला वास येतो त्याच्यामुळे खायचा प्रश्न नाही काही जर दिलं पण मी आपलं घरी घेऊन जात असतो मग तिकडे खात असतो हे आता देऊ घेऊ नका तुम्ही फार भावना प्रधान दिसता मला जाऊ द्या पण गावरान तूप खायचं म्हणल्यानंतर सांगितलं बाबा गरीबांना काय खाव रे आणि भाव जास्त आहे काय किलो म्हणजे तुम्ही 800 रुपये जाऊ द्या वचने किंमत दरिद्रता आपण 1000 रुपये किलो धरू म्हणजे गरीब गावरान तूप खाऊ शकत नाही सुंदर शरीर असतं पण महाग असल्यामुळे म्हणलं मी गावरान तूप खाऊ शकत नाही मला अगदी बरोबर आहे तुमचं माय अगदी बरोबर बोलला बरोबर आहे तुमचं पण तुमच्या सगळ्या बसलेल्या माता बावल्या असेल पुरुष मंडळी असेल सध्या कोणाच्या घरामध्ये गावरान तूप हेवर हात करा बरं कोणाच्या घरात 1 2 3 टपका बरंच केला दोघींनी मिळून एक केला आता मी काय समजा मला काही होम नाही करायचा मला न्यायचं नाही काही नाही पण मला असं वाटतं माता मावल्याने 4-5 समोरच्याने हातवर केले अजून 10 हातवर होते बरं का नाही सगळ्यांच्या घरी असं जर विचारलं तर त्याचं एकच उत्तर महाग आहे आणि गरीब लोक खाऊ शकत नाही बरोबर तब्येत असली राहते चांगली राहते गावरान तूप 1000 रुपये किलो आहे महाग आहे आपण खाऊ शकत नाही पण आता सांगा 4800 रुपये किलोची फेरन लवली कोणाच्या घरात नाही वर हात हातवर होत नाही हातवर होत नाही आता का होत नाही आता प्रत्येकाच्या घरात महाराज अशी ते बाटलीची पिळून रसवंतीवाल्यानं रस काढ्यासारखं पिळून एक जणांना आमच्याकडे मागून बाटली कापली गाडी घालून पुढून फिरवून महाराज आमच्या गावातलं नाही आपल्याच गावातलेच उदाहरण आहे एखाद्या माणसं बिगर दात घासल्याची राहते पण फेरन लोडीत गाडी घालून पुढून काढते गावात तूप नाही खात नव्हते का नाही खात जाऊ द्या मला सांगायचं शरीर चांगलं असतं असली असतं सुंदर असतं पण आपला असली राहण्यावर नाही आपला असण्यावर नाही आपला भर कशावर नाही दिसण्यावर आहे आपला भर सगळ्याचा हा सुद्धा ज्याला आजीचीर येतो अशा म्हाताऱ्या फिरून लावली ते पावडर मला काही त्याच्या कंपनीची हैरत नाही करायची ते लावून जात्यात काही ना आता खोटं सांगत नाही तुम्हाला लोकांचं कशा इचकायचं एका कार्यक्रमात मी संघ गेलो आमचे गृहमंत्री घेऊन फटफटीवर होतो फटफटीच म्हणते इकडं ते जुने फटफटीवर मग आम्ही चालून पुढे गेल्यानंतर गावाच्या अलीकडंच मला थांबा म्हणे थोडं 2 मिनिटं म्हणलं गाडीचा प्रवास 10-20 किलोमीटरचा थांबायचा काय प्रश्न आहे नाही तुम्हाला काय माहिती आहे माणसाचा भूतान चेहरा झाला गाडी हाणायला मी पुढे गेल्यानंतर धूळ कोणाच्या तोंडावर उडती माया आणि चेहरा हिचं मागं भूतावणी कसं काय झालं बरं एकूण तिकून थांबलो थांबल्याच्या नंतर चाबी घेतली डिकी फटफटीची उघडी आणि त्याच्यातून एक बारीक ती धोपटी काढली उडी ते पारशी काय नाव तिचं परस किती परस 1 परस का 2 परस तुम्ही माझ्यासारख्या शिकेल नाही माया त्या परस म्हणल्या तिला परस म्हणते परस 2च अक्षर 3 शब्द येईल असते ती परस विचारला महाराज जिथं ढोरं पाणी पित होते तिथं तिनं तोंड धुतलं तितक्यावर नाही थांबली त्याच्यातून ती बाटली काढली नंतर ते तेल लावणं इतकाच हारसा मी म्हटलं का सोडून घे बाबा तुम्हाला काय म्हणे खोटं सांगत नाही
अख्खं सोनं बँकेत ठेवलेलं होतं अख्खं. मला माहितच नाही तीन कवाशी 3 जणीचे 3 दागिने घेऊन आली. मला नका असो, तुमचीच आदत तुम्हाला सांगू राहिले मी. काय मावले हो, आपत करून ठेवू नका. एक जणीला त्या दिवशी 3 जणीचे भरून दिले हो. काय सांगू, प्रश्न कशालाच आणता तुम्ही कामीन धामी कोणाचं. फक्त कशा करता, सुंदर दिसण्याकरता. तुम्हाला मी सांगतो सुंदर दिसण्याचा प्रकार. तुम्ही किती सुंदर आहे. एवढं मायावर घरचं हेच केलं, इतकं खराब नाही झालेलं मायावर. तुमच्यातच मी उत्तर देतो तुम्हाला. सोनूने मावली तुमच्या वरतून बसलेले, तुमच्या गावातलेच का? हो. काय नाव त्यांचं? मनोहर भाऊ. आडनाव सांगा. मनोहर भाऊ डगे. तुमच्याच गावातले माई आमच्या तई आल्या असत्या सोबत. आल्या का? धन्यवाद. जर लक्ष्मीनारायण दोघं असेल तर. अरे तात्या थांब ना थोडं. कीर्तन इचकून द्यायच्या मागे देतो रातोरातून ते करतो. मी इथं पाणी पिऊ पिऊ कीर्तन करू राहिलो, म्हणजे मला तर रंग करतो पाणीचा कीर्तन. मनोहर भाऊ आहे ना, मला खरं सांगा तुम्ही आलेल्या तई आल्या का आमच्या इथे कीर्तनाला? पाहू नका तर आल्या असं सांगा सगळ्यांना. काहीच काय समोरच बसलेल्या का कोणी पुरी लागले त्याच्याकडे पाहायला बोलतो. मनोहर भाऊ तुम्ही मला सांगा, असं झालं नाही तुमच्या जीवनामध्ये, पण गृहीत धरा. मी प्रत्येक पुरुष मंडळीला विचारतो, असं गृहीत धरा तुम्ही की मनोहर भाऊन आतापर्यंत 43 मुली पाहिल्या होत्या लग्नाच्या अगोदर. नाही इतक्या पाहिल्या नाही. आणि त्यांना 44वी जी माता माऊली सध्या पाणीग्रहण सोहळा पार पाडा, ज्यांच्या सोबत त्या ताई सोबत त्या दोघांचं लग्न लागलं, त्या 44व्या क्रमांकावर तुम्हाला पास पाडे असं गृहीत धरा. तुम्हाला मी सहज विचारलं, का माऊली भारतचे? म्हणले हो. कीर्तनात? हो होतो मी. बर याच्या माय सध्या आमच्या बहीण, तुम्ही यांचा अगोदरच्या 43 मुली नापसंत केल्या, तुम्ही का केल्या? त्यांनी मला एक उत्तर दिलं. म्हणजे महाराज तसे तर त्या अगोदर मी एकदम पाहिलं तर माझ्या पसंत नाही पाहिल्या. काय सांगितलं? 43 नाही, अगोदर सुद्धा ते पाहिलं होतं, पण मी मोजलेलं सांगलो म्हणे 43 पास नाही पडल्या. मग म्हणजे आता ही 44व्या क्रमांकाची मला पास पडली, मी लग्न केलं. का लग्न केलं? त्यांनी एकच उत्तर दिलं, 43-44 अगोदर सोडून द्यायला ही पास पडली, ही मला रिकामी जागा टिंब टिंब दिसली म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. कशी दिसली? हा काय उत्तर दिलं? सुंदर चांगली, म्हणजे मला सुंदर दिसली. कितव्या क्रमांकाची? 44व्या क्रमांकाची मला सुंदर दिसली म्हणून मी लग्न केलं. बरं ठीक आहे. आल्या होत्या माय कीर्तनला, कीर्तन वगैरे झालं. म्हणलं माय दादांनी असं असं सांगितलं की तुम्ही सुंदर दिसले म्हणून तुमच्या सोबत लग्न केलं. खरंच सुंदरते करता सगळी लोक मरमर करतायत, दर्शन घेऊ द्या, तुम्ही खरंच सुंदर आहात असं तुमच्या मालकाने सांगितलं. त्यांनी सांगितलं महाराज तुम्हीच कीर्तनकार लोक आमच्या कशाला पाय पडतात, आम्ही कशा सुंदर? म्हणले माय मग मी जर सुंदर असते तर ऐका, त्या माता माऊलीचं प्रत्येकीचं उत्तर आहे, तर काही केलं असतं. पण माझ्या वडिलाच्या घरची गरिबीची परिस्थिती म्हणून यांच्या गळ्यात बांधते. पण ऐका, जर मी खरंच सुंदर असते, एखाद्या कोण्या साहेबांना मला तवाच उचलला असतं. ऐका नाही, मला थोडा युक्तिवाद करायचा, तेव्हाच उचललं असतं. म्हणजे वर्ग 1च्या अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यानं मला पसंत केलं असतं. म्हणले मग तुम्ही सुंदर? नाही मी कशी सुंदर आले? म्हणले माय त्यांनी सांगितलं. म्हणलं बाबा तुम्ही नाही सुंदर तर नाही सुंदर. मग हे त्यांच्या ताई आम्ही 4-5 जण टाळकरी आखे त्यांना विचारलं मग सुंदर कोण? त्या म्हणले मी सुंदर नाही, शहरात ज्या बाया असतात ना त्या सुंदर असतात. म्हणलं बर. म्हणजे तुम्ही? म्हणजे खेड्यात म्हणले मी कापूशी असते ना, कापूस असते, काम धंदा करते, गहू खुरपीते, गहू सोंगते, राग आला तर त्यालाच म्हणते तुम्हाला काही कळत नाही. म्हणले मी सुंदर नाही. बरं ठीक आहे, मग कोण सुंदर? म्हणजे शहरातल्या बाया सुंदर. म्हणलं कुठल्या? म्हणलं ज्या कॉलनीमध्ये राहतात, हाय फाय कॉलनीमध्ये, उच्चभ्रू कॉलनीमध्ये, घराच्या आत राहतात त्या सुंदर. अख्खाच लवाजमा भजनी मंडळी सगळं आम्ही कॉलनीत गेलो. आहे का कोणतं नगर आहे जवळ इथं? शहर आहे का इथं? कोणतं? चिखलीला गेलो. उच्चभ्रू कॉलनी, श्रीमंत लोकांची कॉलनी, तिथं गेलो. मला आहे का कोणी या कॉलनीत? अख्खी भजनी मंडळी 4-5 माता मावल्या बाहेर आल्या. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांना विचारलं, म्हणजे माय ह्या मावशी सांगतायत, ताई सांगतायत भारतच्या की म्हणजे कॉलनीतल्या बाया सुंदर असतात, या म्हणलं तुम्ही पाय पडू द्या, तुम्ही सुंदर आहात. त्यांनी सांगितलं महाराज ऑपरेट व्यवस्थित करा, माऊली पहिल्यासारखं ठेवा विठाला.
तुमचा चुकीचा क्रमांक लागलाय. अहो आम्ही जर सुंदर असतो, जरा बाहेर बघा जगाकडं, आम्ही जर सुंदर असतो तर आमचा क्रमांक त्या फिल्मी सिटीत लागला असता. कोण म्हणतो? त्या शहरातल्या बाया सांगत्या. आम्ही जर सुंदर असतो तर फिल्मी सिटीतल्या बायांकडे, म्हणजे ज्या नट्या असतात, ज्या कलाकार त्या असतात, त्यांच्यात क्रमांक लागला असता. योगायोग महाराज आम्हाला राहिलंच नाही, दमच निघा ना. पुन्हा आम्ही 5-25 माणसं जी फिल्मी सिटी कुठं करते शूटिंग, तुम्हाला माहिती असेल ना. म्हणते बाबा मुंबईत करते, मग अजून झाली नाही. एवढा इस्तू माझ्या समोर पहिलीच बार झाला, मला पश्चाताप झाला. इस्तू काय होतं तेच होतं. आताचे लग्न पाहून मला माझ्या लग्नाचं ध्यान आलं. एवढा हरळ माझ्या लग्नात नव्हता, इतका इस्तू नव्हता. काय आज मला फोटो टाकाय खांदा जर दिसला त्याच्यात असं मी जळत होतो. नाही पण चांगली आनंद आहे, आनंद तुम्ही म्हणता संपितो का वा. जाऊ द्या. तिथपर्यंत त्या लोकांकडे गेलो आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये असलेल्या लोकांना विचार सांगितलं, माय सगळ्या इकडे या, ज्या कोणी असल्या त्या समोर आल्या. आणि समोर आल्यानंतर सांगितलं, म्हणजे भारतच्या माय यांनी सांगितलं, त्या श्रीमंत त्या सुंदर. यांना विचारलं कॉलनीतल्या माता मावल्यानं, त्या म्हणतात तुम्ही सुंदर, खरंच तुम्ही सुंदर का. त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज मंडळी तुमचा सगळ्यांचा चुकीचा क्रमांक लागला, अगदी मराठीत रॉंग नंबर लागला. म्हणजे आम्ही सुंदर नाही, आम्ही जर सुंदर असतो तर आमचा नंबर विश्व सुंदरीमध्ये लागला असतो. म्हणजे त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. त्या नट्या कॉलनीतल्या आणि आपल्या सगळ्या भारतच्या माता मावल्या पुरुष मंडळी सगळे पुन्हा विश्व सुंदरीकडे गेलो. विश्व सुंदरीकडे गेलो, सगळं वर्णन सांगत सांगत गेलो. विश्व सुंदरीला सांगितलं, मला तुम्ही सगळ्यात सुंदर आहात. त्यांनी सांगितलं, नाही महाराज तुम्ही वारकरी माणसं दिसता, भजनी मंडळातली दिसता, थोडं शास्त्र पुराण थोडं बघा. अहो तिलोत्तमा, रंभा, अप्सरा, उर्वशी, मेनका यांचं जर तुम्ही जर वर्णन जर ऐकलं तर महाराज त्या स्वर्गात जाण्याची माणसाला इच्छा होते. आम्ही कसल्या सुंदर. कोणी सांगितलं? विश्व सुंदरने सांगितलं, आम्ही सुंदर नाही. तुम्ही सुंदर नाही कोण? म्हणजे मग मेनका, अप्सरा, तिलोत्तमा, उर्वशी, अप्सरा या सुंदर आहेत. महाराज त्या विश्व सुंदरीसह सगळा टेम्पो भरला आम्ही आणि कुठे गेलो महाराज? पुन्हा तिथपर्यंत गेलो. रंभा, मेनका, अप्सरा त्यांच्यापाशी गेलो. म्हटलं जय हरी. त्या म्हणे जय हरी तुम्ही कुणीकडं? म्हणजे तुमच्याकडे हे प्रकरण घेऊन आलो. त्याने सांगितलं, नाही आम्ही सुंदर नाही, तुमच्याकडे फक्त आमचं शास्त्रानं वर्णन केलंय, आम्ही खऱ्या सुंदर नाही. म्हणले मग? म्हणले जरा पार्वती मातेकडे बघा. पार्वती मातेकडे गेलो महाराज. पार्वती मातेने सांगितलं, नाही मी सुंदर नाही, माझ्यापेक्षा अजून कोणीतरी सुंदर आहे. ताबडतोब समोर जातो. माझ्यापेक्षा म्हणले कोण सुंदर आहे? मग कोण सुंदर आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, हे बघा लक्ष्मी माझ्यापेक्षा सुंदर आहे. मग लक्ष्मी मातेकडे गेलो आणि लक्ष्मी मातेला सांगितलं, म्हणले माय आमचा सगळा लवाज आम्ही तुमच्यापर्यंत आलो. खरंच सर्वांनी प्रमाणबद्ध केलं, शिक्कामोर्तब केलं की तुम्ही सगळ्यामध्ये सुंदर आहात. त्यांनी सांगितलं, नाही मग सर्व भावे करुणी सेवा, अभिमानू सांडोनी पांडवा, ती फक्त आणि फक्त पाय धुवावयाचे या दैवा पात्र झाली. म्हणले सर्वांनी तुम्ही सांगितलं मला मी सुंदर आहे, पण मी सुंदर नाही. मी जर सुंदर असते तर सुंदर कोणाची सेवा करीन का? नाही, मी ज्याची सेवा करते तो सगळ्यात सुंदर आहे. म्हणले महाराज श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे, पोटा मदन आला बापुडे येरमुनीकडे इंद्रचंद्र. लक्ष्मी मातेनं सांगितलं सुंदर आहे. कोण सुंदर आहे? तो देव माझ्याही पेक्षा सुंदर आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सुंदर ते
जणांनो, तो नामानेही सुंदर, तो रूपानेही सुंदर. तिसरा मुद्दा सांगितला तर तो गुणानेही सुंदर. त्याचे गुण कसे? तुमचे आमचे गुण वेगळे आणि देवाचे गुण वेगळे. देवाचे गुण ज्ञानेश्वरीमध्ये ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो. 6 गुण महाराज. त्याचा विस्तार आपल्याला करण्याकरता वेळ राहिला नाही. पण यश, तुम्ही असं एखादा पुराणात कथा भाग मला दाखवून द्या की देवाला अपयश आलं. कधीच आलं नाही महाराज. श्री, पैसा कमी पडला, कधीच नाही. यश, श्री, औदार्य. देवात महाराज तो म्हणतात तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही निधले. तुमचं आमचं औदार्य कितीही श्रीमंत असू द्या, पण महाराज आजही सुद्धा सप्ताहाची काही लोकांकडे जर वर्गणी मागायला जर गेलो आमच्या गावामध्ये, थांबा अर्धा तास देतो ना. आणि मग हळूच कळतं की घरामध्ये जातो आणि बायको सांगतोय. आणि मग ते लोक आले होते कसं मग 25 वर्षे जर या वर्षी जर चांगलं करायचं म्हणते, पैसे तर लागणारच आहे. थांबान मग देऊन मग दम हे का, आम्ही का पळून चाललो का, गाव सोडून चाललो का, आधार कार्ड आणि ठेवू का, राशन ठेवून घेता का, कर म्हण काय बंद करायचं. आता एवढंच का नाही, घरात दोघाशी लागून जाईल. आपल्याला देण्याकरता औदार्य नाही महाराज, पण देवाचं औदार्य स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र. महाराज यश, श्री, औदार्य, ज्ञान. आपल्याला किती ज्ञान आहे महाराज? काहीच ज्ञान नाही आपल्याला. तुम्ही प्रत्येक जण कीर्तनाला आले, तुम्हाला काय ज्ञान आहे सांगा बरं? कशाचं ज्ञान आहे? तुमच्या घरामध्ये सध्या किती उंदर आहे हे माहिती आहे का? उंदर माहित नाही, किती आले ते माहित नाही, किती पळून गेले ते माहित नाही. आपल्याला ते ज्ञान नाही महाराज. बरं ठीक आहे, पण मला सांगा तुम्हाला तुमच्या इथं सध्या मनात काय चाललं हे कोणाला कळतं? आम्हाला कळतं. काही वाटायला असं ना ते कवर भेटीत कोण, कवाशी कीर्तन बंद करतो कोण. काही तर म्हणत असते, घेऊ तुम्हाला 6 मुद्दे सोडतो ना, अभंगात प्रवेश करतो, अजून याचा ना अभंगाचा ताळमेळच नाही. कोणाच्या मनात काय चालू आहे हे आम्हाला कळत नाही. हे आम्हाला कळत नाही का कोणालाच कळत नाही, हे त्याला कळतं महाराज, देवाला. त्याला म्हणतात या देवडे बाबा खरंच बोडके बाबा माणसं एक नंबर आणल्या. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तो सर्वच नाही महाराज. त्याच्या सगळे इच्छा सगळ्या गोष्टी त्याला करतात. काय? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. त्याच्या ऐश्वर्य तुझे औदार्य ते ओळी घेतले आपण. ऐश्वर्य महाराज त्याचं कधी ऐश्वर्य कमी पडलं असं वाटलं? कधी कधी त्याला कुठलं कार्य त्यानं हातामध्ये घेतलं पण पैसा अडकत कमी पडला म्हणून त्यानं राहिलेली बिल्डिंग पुढच्या वर्षी बांधली. त्याच्या ऐश्वर्याचा विचार नाही. आणि म्हणून तो काय भगवंत. 6 गुण त्याच्याकडे, तुमच्या आमच्याकडे 6 गुण आहे. कोणते गुण आहे? 6 गुण. विद्या, अविद्या, गती, अगती, उत्पत्ती आणि नाश. झाला. आपल्याला काही क्षेत्रातली विद्या, पण काही क्षेत्रातलं काहीच माहित नाही आपल्याला, म्हणून विद्या अविद्या. गती म्हणजे एवढी प्रगती झाली, एवढी गती भेटली, पण अगती अमुक ठिकाणी उठी लागली म्हणजे थोडा माणसाचा जरा स्पीड आता मंदावला. पहिल्यांदा त्यांचं बरं चाललं होतं, पण आता सगळं वाजलं म्हणजे अगती. उत्पत्ती आणि नाश. आपण जन्मतो आणि मोठी अपेक्षा धरून जीवन प्रत्येकाचं चाललं एक दिवस म्हणते कस काय झालं. आता सकाळी होतं आणि संध्याकाळच्या मिळलं, माणसं आले चावडून गेले, झालं. हे आपल्या उत्पत्ती आणि नाश. हे तू मला याचं नाव जीव. त्या देवीला कापी दे पहा, त्याचं नाव काय आहे? त्याला काय दिलं म्हणते? बळी. त्याला अजून एक शब्द आहे भग म्हणते तुमच्याकडे भग त्याला भग. त्याच्याकडे ते 6 गुण म्हणून तो भगवंत, आणि तुमच्या आमच्याकडे 6 गुण म्हणून आपण भग. हे तुमच्या आमच्या देवाच्या गुणातला फरक विठाला. त्याच्या गुणाचाही बाबतीत जर विचार केला तर तो श्रेष्ठ गुणानेही सुंदर, स्थलानेही सुद्धा सुंदर महाराज. ते उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसा. म्हणजे स्थलानेही सुंदर, स्वरूपाता सुंदर महाराज. बाबा 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 बाबा. सगळी जेवढी तुम्हाला सुंदरता दिसते ही सुंदरता कोणामुळे, कशामुळे सुंदरता तुम्हाला? कार्यक्रमाला आता एवढी सुंदरता आली, कोणामुळे आली? हा म्हणजे गणपती बाप्पामुळे आली, पण देवामुळेच आली ना. तुम्हाला आम्हाला सुंदरता कोणामुळे?
देवामुळं आवाज सुंदर येतोय, ऑपरेटिंग माऊली करतायत, सगळे बसलेले आहेत. कोणामुळे बसले? देवामुळं. देवाला तुमच्यातले आमच्यातले आवाज सोडून गेले की लगेच काळमा होतो. अरे रे 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 असं कसं झालं? म्हणजे तुमचं आमचं सगळं कशामुळे चाललंय बरं? हे देवामुळं चाललंय. म्हणजे तुमचं आमचं देवामुळं बरं चाललं. देवाचं बरं कोणामुळं चाललं? हा, कोणामुळं? देवाचं बरं देवामुळंच चाललं महाराज. तुमचं आमचं बरं देवामुळं चाललं, पण देवाचं बरं जे चाललं हे देवाचं बरं देवामुळं चाललं. तुम्हा मला जी सुंदरता आहे ती देवामुळं सुंदर आहे, सुंदरता आहे. पण देवाला जर सुंदरता कोणती आहे? तुम्ही तुमच्या पुढे 5वा मुद्दा मांडला होता, स्वरूपात तोच सुंदर आहे विठाला. या स्वरूपात सुंदरतेमध्ये अजून 2 मुद्दे म्हणतो. एक आहे लौकिक सुंदरता आणि एक आहे अलौकिक सुंदरता विठाला. सुंदरतेमध्ये एक आहे प्राकृतिक सुंदरता, एक आहे विकृतिक सुंदरता आणि एक आहे उपकृत सुंदरता विठाला. प्राकृतिक सुंदरता म्हणजे काय? महाबळेश्वरला गेले तुम्ही? महाबळेश्वरला? बरं ठीक आहे. अजून त्या ठिकाणी काही काही ठिकाणी ते धबधबे वगैरे असतात, काही एका ठिकाणी अभयारण्य असतं. याला सुंदरता कशामुळे हे जर विचारलं तर प्राकृतिक सुंदरता. सुंदर आहे ते, दिसतंय सुंदर, पण कोणी बनवलं? तुम्ही आणि आपण नाही बनवलं. हे प्राकृतिक सुंदर. बरं ठीक आहे. साधू संत महात्मे दिसणं सुंदर का वाईट? संत महात्मे साधू दिसणं, साधू हे चांगलं लक्षण आहे का वाईट लक्षण आहे? साधू चांगलं आहे. म्हणजे सुंदरताची ती पण एक प्रकारची चांगली सुंदरता आहे. साधू दिसणं जर चांगली सुंदरता आहे तर सीता मातेला नेण्याकरता जो रावण आला होता तो साधू नव्हता का? तो साधू होता. मग तर तुम्ही चांगला साधू म्हणता का शिव्या देता? साधू असतो चांगला असतो हे तर कळलं. पण तो साधू जरी आला असेल ती सुंदरता साधूची होती, पण जी सुंदरता तो धारण करून आला ती विकृतिक सुंदरता विठाला. प्राकृतिक सुंदरता, विकृतिक सुंदरता तुम्हाला कळेल. एक आहे उपकृत सुंदरता, उपकरणाच्या माध्यमातून केलेली सुंदरता. अगोदर मी बोलून गेलो, जे नको नको असणारे जे सौंदर्य प्रसाधने आपण चेहऱ्याला लावतो आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो, हे आहे उपकरणाच्या माध्यमातून म्हणजे उपकृत सुंदरता. पण देवाची तशी गोष्ट नाही महाराज. तो प्राकृत म्हणजे वस्तुतः स्वरूपात तो सुंदर असल्यामुळे जगद्गुरु तुकोबा महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. म्हटले महाराज आम्हाला काही यातलं कळत नाही, नामस्मरण नाही, स्थल माहित नाही, प्राकृतिक विकृतिक सुंदरता माहित नाही. म्हणजे सुंदरता तर आम्हाला त्याची कळाली पाहिजे, यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. मग तुम्ही फक्त एकच करा, त्या रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाचं जर तुम्ही ध्यान जरी केलं तर ते ध्यान सुद्धा करत जाईल. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी षटकार. क्या बात है झाला. ऐकण्याकरता सोपे ठेवणे वारकरी सारी महाराज काही की अत्यंत नाद ब्रह्म रस माधुर्य त्याच्यामध्ये सुंदर चाल देवरे महाराज. वा खर तर सज्जनांनो आपली संकल्पित वेळ संपली.
सगळ्या लक्षणानं सगळ्या अंगानं जर सुंदरता कोणाची असेल तर ती भगवंताची. संप्रदायपूर्वक सर्वांनी एकदा भजन करा. अगदी 2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो. विठोबा ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. महाराज कमरेवरती हात का ठेवले देवानं? तर देवाचं फक्त सांगणं एवढंच आहे, तुम्ही फक्त माझ्याकडे येत असताना फक्त ध्यान करून प्रवृत्त व्हा. या भवसागराचं आता जन्म मरणाचं दुःख भवसागर तरुण जाण्याकरता खऱ्या अर्थाने याचं पाणी हे कमरे इतकंच आहे, याच्यापेक्षा नाही, जास्त नाही. आणि कमरे इतक्या पाण्यात माणूस बुडून मेला अशी एखादी घटना ऐकली तरी? कमरे इतक्या पाण्यात माणूस बुडत नाही आणि मरत नाही. देव म्हणतायत माझ्याकडे तुम्ही फक्त येण्यास प्रवृत्त व्हा. कमरे इतकंच पाणी भवसागराचे कर कटेवरी ठेवून या. भूषण घालीत असताना तुळसी हार गळा अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तुळशी माळा गळा. मला तुळशीचे भगवंताला अलंकार आवडतात. तुळस अत्यंत त्या ठिकाणी आवडते. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ठिकाण. माझी भक्ती करत असताना अशा प्रकारचं अनन्य राहा, अशा प्रकारचं अनन्य राहा. हे बघा, माशी जोपर्यंत पाण्यात आहे, पाण्यातली माशी, तर तिचा आनंद त्या ठिकाणी ती व्यक्त करत असते. पण माशी पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर किती तासानं मरते? तासानं? मिनिटानं? किती मिनिटानं? नाही, मिनिटं नाही, सेकंद. माशी पंख पाखुडी तव हे सरे. मला असं वाटतं येणं बाहेर पडणं पाण्याचा तिचा वियोग होणं, तिला जशी असेल तशी ती पाण्यातच असली पाहिजे तर ती जिवंत असते. तू 1000 रुपये किलो माशी पाण्यातच राहते, पण तुम्ही 20 रुपये लिटरचं कुठल्याही कंपनीचं पाणी आणा आणि त्याच्यात माशी टाका, माशी त्या पाण्यात सुद्धा राहत नाही. तिला तुपाशी काही घेणं देणं नाही. किती किमतीचं आहे, ती ज्या पाण्यामध्ये तिचा जन्म झाला ती त्या पाण्यामध्ये राहते. तसं आपला तुमचा आमचा सर्व जन्म खऱ्या अर्थानं जन्म व्यापकत्वामध्ये आहे. तसं जर तुम्हाला एक गोष्ट कळत नसेल तर तुकोबाऱ्या सांगतात त्या देवाकडं खरं तर तो सांगतोय तुम्ही माझ्याकडे येत असताना जसं माशी पाण्याच्या बाजूला काढल्याच्या नंतर जसं मरण आहे, तसं माझ्या भक्तीशी तुम्ही राहत असताना तुम्हाला नाही त्या ठिकाणी काही करता आलं तर चालेल, फक्त कानाच्या माध्यमातून मकर कुंडली माशी सारखं माझ्याच्या भक्तीशी तुम्ही अनन्य राहा. तळपते श्रवणे आणि 14 रत्नापैकी मी प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो. कंठी कौस्तुभमणी विराजित. तुम्हाला मला जर विचारलं प्रत्येकाला तुम्ही जीवन कशासाठी जगता, काय उत्तर देणार तुम्ही? तुम्ही इथले जन्मवले, तुमचं वय किती? 39. खरं सांगा, 39 वय तुमचं असू द्या, कोणाचं 60 असू द्या, कोणाचं 70 असू द्या, तुम्ही जगता कशा करता? तुम्ही माझा टाक म्हणून मारून. त्या दिवशी मी कीर्तनात असाच प्रश्न विचारला, मला बाबा तुमचं वय काय? त्यांनी सांगितलं 70. म्हणून तुम्ही जगता कशा करता? तर ते आजी उठले, दादा तू कीर्तन बंद कर म्हणे. नेमकंच म्हाताऱ्याला माझ्या 2 झटके येऊन गेले. बारा दिवशी दवाखान्यातून आणलं आणि चांडला तू काय, तुला का महत म्हातारा दिसली, तुला दुसरं कोणी सापडच नाही का? मी काय विचारतो म्हणलं आजी दुसरं काहीच नाही, फक्त जगता कशा करता. म्हणजे मग म्हातारा मेलं नाही ना, तुला का मारायची इच्छा आहे का? कशा करता जगतो महाराज? आपण कोणीच उत्तर देत नाही. शाळात बसलेले सांगा, वरांड्यात सांगा, पायला म्हणून बसलेले सांगा, वर बसलेले सांगा, शाळा वर बसलेले सांगा, कोण नाही बसलेलं वर, तिकडे नको. आपण जगतो कशा करता? जाऊ द्या बरं, हे जे रोज खातो ना आपण, खाताना प्रत्येक जण, हे खातो कशा करता? क्या बात आहे, जगण्याकरता. फास्ट उत्तर दिलं तुम्ही. खातो कशा करता? जगण्याकरता. पण जगतो कशा करता? पुन्हा तोच प्रश्न. पुन्हा खाण्याकरता. कोण म्हणलं पुन्हा खाण्याकरता नाही ना, जे आपण खाण्याकरता नाही जगत, मग 8 दिवस तर पाहिजे काम नाही. आता खातो कशा करता? तर जगण्याकरता. पण जगतो कशा करता आपण? आनंदा करता, सुखा करता, समाधाना करता. बरं, सुखा करता प्रत्येक जण जगतो. मला तुम्ही सांगा, जर प्रत्येकाला सुख पाहिजे तर मग तुम्हाला सुख कशातून प्राप्त होतं? एखाद्याला मोटरसायकल नाही, पायी पायी फिरत होता, सायकल भेटली त्याला सुख झालं. मग सायकल भेटली म्हणजे त्याला लय आनंद झाला का? मग तेव्हा नाही मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल दिली. मग मोटरसायकल भेटली म्हणजे फार आनंद नाही मला, तेव्हा नाही जरा 4 चाकी पाहिजे. 4 चाकी असली एखाद्याकडे, त्याला विचारतो सगळं सुख आहे का? ते म्हणतो नाही, जरा एकदा बंगला पिंगला झाला पाहिजे. बंगला भेटला, 4 चाकी भेटली, नोकरी पाहिजे, नोकरी लागली.
आता त्याला ज्याला सगळ्या वस्तू त्याला विचारा, ते म्हणतो नाही एखाद 2 एकर पाहिजे. ज्याला एखाद 2 एकर आहे त्याला विचारा काय चक्कर येतं. महाराज कोणी समाधानी नाही. प्रत्येक जण म्हणतो मला याच्यातून संसारातून सुख समाधान प्राप्त होत नाही. जर तुम्हाला सुख समाधान प्राप्त होत नाही आणि वस्तू एखादी मिळाली, विषय मिळाला, सुख प्राप्त झालं असं वाटतं का खरंच सुख प्राप्त होतं? फक्त वाटतं महाराज. ज्याचं लग्न जमत नाही ना त्याला वाटतं एकदा हे काही होईना, येडी बागडी लगडी खुळी कशी होईना भेटायला पाहिजे. माझ्याकडे सध्या 48 निरोप आहे. 48 कशाचे? कशी महाराज कशी? एक जण तर पाथर्डी तालुक्यामध्ये गावाचं नाव सांगत नाही म्हणले त्याला 4 लाख रुपये त्याला देतो, 1 लाख तुला देतो, 2 एकर पुरीच्या नावाचं वावर करतो, पण कोण्याही जातीची आण. किती भयानक परिस्थिती झाली. तर कशात समाधान होत राहिलं? फक्त लग्न जमण्यात. बरं ज्याचे जमले त्याला विचारा, तुम्ही दोस्त काय करे बाबा ते पाहुणं लय बावळ ते लग्नाच्या आधी झालं जाऊन कोणाला द्यायला बसले. अरे त्याचा भरोसा नाही. बरं ज्याचे लागले महिना 2 महिने झाले त्याच्या घरी जाव आणि त्याला विचारावं सासू सुनाला म्हणजे त्या पुरीच्या सासू सासऱ्याला, ते बाबा आम्ही अगोदर तरी बरं होतो, या महिन्यात आमच्या घरात असं झालं उभे वारे सुटले. मला दररोज 2 असतील. ज्याचे झाले त्याला विचारा. ज्याचे सगळे एका ठिकाणी नांदते, माय बाप पोरग पोरगी सगळे शेती पाणी सगळा आनंद तुम्हा आम्हाला दिसतो, त्याला विचारा. तुमचं कशात महाराज तुमचं बरं आहे बाबा, हे गाव 30 गाव 40 गाव ठिकाणी 40 गाव, रोज बाहेर खाता, राशन आणायचं काम नाही, याचं काम नाही, म्हणजे आमच्याकडे पाहून दुखत पुन्हा. मग तुमचं कसं आहे? तुमचं नाही ना, पण आता आम्ही 4च जण आहे ना, 4-5 वर्ष झाली ना, एखादं तरी घरामध्ये म्हणजे त्याच्या घरात लेकरू बाहेर नाही. बरं ज्याच्या घरात करतो तू 48 लेकर त्याच्या घरात कोणी विचारा, ते म्हणतं बाबा 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 संन्यासी राव संन्यासी. तुम्ही संन्यास म्हणलं नाही असं राहिले पोर. पण ह्या पा मी मोदी साहेबाकडे अर्ज केलेला आहे, म्हणलं आता फक्त याला गांजाचं परमिशन, बांबू आणि गायराण्याला मोकळं सोडून द्यायचे झाले नाही. त्याला कुठं जागा धरा, झोपड्या बांधा, गांजा कचून प्या, धुंदरा धुत. आता लग्न होणे नाही आणि आपल्यात तर नाहीच. हिंदू धर्मात मुद्दाम होतो, फार कठीण परिस्थिती झाली. महाराज एखाद्या ठिकाणी पोरग चिटाकलेलं पाहिजे, म्हणलं आहे कुठं, म्हणलं करणला. काय आम्ही नेमकं तुम्हाला आहे महाराज, तुम्ही फिरता तुम्हाला आहे का एखादा निरोप नाही ठेपा ठापा राहतो, मला फक्त मला माणूस मेल्याला ठेपा लागतो नाही, पोरी ठेपा पाहणार. अरे मी 8ला त्या गावात जातो, 8:30ला कीर्तन सुरू होतो, वाचा वाचा कुतड माझ्यापेक्षा शांत खातो आणि मी पोरी पाहू का वाशी? काही लोकांना डोकेत नाही महाराज. हा म्हणे की तुम्ही हिंडता ना, मग मी का फाऱ्यावर हिंडतो काय? हे ठेपे महाराज कशासाठी एवढे ठेपे? हा फक्त सुखासाठी महाराज. बरं सुख झालं, आतापर्यंत सांगितलेले सुख सगळ्याला प्राप्त झाले, पण हे संपणारे सुख का न संपणारे सुख? हे सगळे सुख संपणारे. कीर्तन कुठपर्यंत? जोपर्यंत आवाज चालतोय, साऊंड सिस्टम आहे, तुम्ही तारीख देता तोपर्यंत कीर्तन चांगलं. एकदा आवाज आला समजा आमचा इथं आल्याच्या नंतर लोक म्हणते सप्ताह बंद करा, पण त्यांना गाणं सुख भेटा ना त्या आवाजात. आगमा पाहिजे महाराज हे सुख. प्रत्येक गोष्टीचा असाच आहे महाराज. मग तुम्हाला आम्हाला पाहिजे सुख, समाधान, आनंद, एकार्थवाची शब्द फक्त पाहिजे सुख आणि सुख. मग ते सुख संपणार, येणार जाणार पाहिजे का? न संपणार पाहिजे. न संपणार सुख प्रत्येकाला पाहिजे. आणि न संपणाऱ्या सुखालाच महाराज या एकच शब्द पूर्ण सुख, सर्व सुख, सुखाचे आगर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. त्याचं मी जीवनभर सातत्यानं ध्यान केल्याचा परिणाम. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख,
माझ्याकडून 15 मिनिट जास्त झालेली सर्वांची क्षमा मागतो, कारण की तुम्ही कोणीच हालचाल केलेली दिसली मला बरं वाटलं.
नाही एवढे कीर्तनात नाही माणसं शांत बसत नाही पडलं कुठून जाते आमच्याकडे. पण तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगामध्ये बोलत असताना अवाच्य चुकीचं दोषयुक्त जे वाटलं असेल ते निश्चित माझ्या बुद्धीचे दोष आहे. पण शास्त्र संवादी वाटलं असेल, योग्य वाटलं असेल, आत्मसात करण्यासारखं वाटलं असेल तर ज्या महात्म्यांचा नामोल्लेख केला हे त्यांचा ऐकून तुमच्या समोर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा रुक्मिणी प्राणस्वामी पांडुरंग परमात्मा असेल, भक्त चुडामणी हनुमानजी असेल, गणराय असेल यांच्या चरणांनी सेवा समर्पित करतो. अगदी त्या ठिकाणी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेले सर्वांनी त्या ठिकाणी करणाऱ्यांच्याही चरणांनी सेवा समर्पित करतो. आमचे विठ्ठल बाबा सुद्धा ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे बाबांची चरणांनी सेवा समर्पित करतो. आमच्या भागात खूप मोठं त्या ठिकाणी बाबांचं स्थान आहे. बाबांच्या कीर्तनात मी चाली गात असताना म्हणजे टाळ घेऊन मी उभा राहतो. पण आज म्हणजे माझी एवढी पात्रता नाही त्यांनी कीर्तन ऐकावं मी त्या ठिकाणी सांगावं. पण ऐसा स्वभाव माझ्या बापाचा जरी बोले आपत्य बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी या न्यायाप्रमाणे बाबांचा मोठेपणा खरं तर त्यांनी प्रदर्शित आपल्या समोर केलाय. खरं तर वस्तुस्थिती ती आहे. म्हणून बाबांची चरणांनी सेवा समर्पित करतो. बोडके महाराज असतील, शंकर महाराज असतील, त्याबरोबर आमचे गणेश महाराज काटकर असतील, सगळी मंडळी त्यामध्ये देवडे महाराज असतील, देवळे महाराज असतील, आमचे हनुमान महाराज असतील, दोन्ही मृदंगाचार्य विठ्ठल बाबा असतील, शंकर महाराज असतील, ऑपरेटिंग अत्यंत अत्युच्च कोटीचे बरं का. तुमचं नाव मी तिकडे गेल्यानंतर सांगेन पण तुमचं नावच पाहतोय का साऊंडवर दिसणं कशावर दिसणं मला तिकडे सांगायचंय की भारतला एक साऊंड सिस्टम होती पवन मंडप भारत इथलीच ना बरोबर दिसलं ना आता दिसलं तुमचं नाव त्या ठिकाणी बाहेर जाऊन सांगणार. दोन्ही सोन्याचे नाव मी आमच्या तिकडे गेल्याच्या नंतर सांगणार. तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पहिल्या दिवसाचे कीर्तन 15 मिनिट जास्त झाल्यामुळं उद्या तुम्ही आजची नाराजी उद्याच्या महाराजावर काढू नका. उद्या वेळेत कीर्तन होईल त्याकरता सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो. ज्ञानेश्वर